भर रस्त्यात गोळीबार करून तरुणाची हत्या। स्थानिक गुन्हे शाखा आणि कदीम जालना पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात। जालना शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश आलंय। नूतन वसाहत भागात चरण रायमल या तरुणाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींना कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे अंबड रोडवर जेरबंद केले। शुक्रवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील नूतन वसाहत भागात 2 अज्ञात हल्लेखोर स्कूटीवरून आले। त्यांनी चरण रायमल वय वर्ष 27 याच्यावर गावठी पिस्टलमधून अंदाधुंद गोळीबार केला। गोळ्या लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चरणला तातडीने खासगी रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष मोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या। आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती। शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आरोपी अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पाठलाग केला आणि दोघांच्या मुसक्या आवळल्या। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय विजय अमलेकर राहणार मातोश्री लॉन जवळ जालना आणि अमन शैलेंद्र धिल्लोड राहणार मातोश्री लॉन जवळ जालना अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव आणि कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सदाखोत, नंदकिशोर टेकाळे, शेख मतीन अशफाक शहा यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। सीसीटीव्ही रूम मध्ये घेऊन जायला काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 7:30 दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती। मध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती। मी स्वतः व्हिजिट केली होती। याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे। दोघे आरोपीचे नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे।